मी रेकॉर्ड हा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये जर बघितलं तर एका ट्रेंड लाईनच्या आसपास ऑलरेडी प्राइस होती, तिकडनं थोडासा पुल बॅक केला, बट तो मॉर्निंग मध्ये सोल्ड इन टू आला. इंट्राडेचे जर पायवॉट जर बघायचं झालं तर ऑलमोस्ट ES2 ला जी प्राइस अचीव आपल्याला करताना दिसते. दुसरा महत्वाचा मुद्दा, कॉशियस नोड काय आहे? कारण इथे एक 5-6 दिवसापूर्वी जी 26 नोव्हेंबरच्या दिवशी कॅन्डल झाली होती 1022 पॉईंटची, ती सगळी जी रॅली जी आहे ती सोल्ड ऑफ आपल्याला होताना दिसते. आता हा जो लो आहे तो महत्वाचा आहे, प्लस हा गॅपवाला जो सेक्शन आहे हा एक 84,541, आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला 83,860. तर हा पॉइंट आहे. म्हणजे इकडनं जर मेजरमेंट जर करायचं जर झालं तर ह्या पर्टिक्युलर पॉईंट पासून ह्या हाय पासून करंट मार्केट प्राइस पर्यंत अजून 1000 पॉईंटचं जे आहे ते सॉल्व होताना आपल्याला दिसू शकतं. बट इंट्राडेच्या हिशोबाने आपण इथं जर कन्सिडर जर केलं तर त्या इंट्राडे मध्ये ही गोष्ट लक्षात येते की इथं ट्रेंड लाईनच्या भले प्राइस जी आहे ती खाली गेली, ES2 च्या आसपास गेली, तर आता इकडं फॉलो थ्रू किंवा फॉलोअप जो आहे तो कशा पद्धतीने होतोय तो चेक करणं गरजेचं राहणार आहे. कारण ऑलरेडी प्राइसनी 2-3 कॅन्डल 15 मिनिट टाइम फ्रेम मध्ये या S1च्या खाली केलेल्या आहेत. बट याच्यात दुसरी जी कन्सर्न वाली गोष्ट आहे, आपण काही प्रिडिक्शन वगैरे करण्याचा प्रयत्न करत नाही, बट आपण हे बघतोय की खालच्या बाजूला रिकव्हरी जी इथं 66 पॉईंटची झाली आहे. नेक्स्ट जर कॅन्डल आपण बघितलं तर ती ऑलमोस्ट 50 पॉईंटच्या आसपास आहे. आणि ह्या कॅन्डलला क्लोज व्हायला 15 मिनिटाच्या अजून 3.5 मिनिटं आहेत. याच्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला विकेच्या 50% पेक्षा जर जास्त जर होताना दिसली या झोनच्या आसपास, तर समजून घ्यायचं बाहेर जे आहे ते थोडा बहुत पुल बॅक करण्यासाठी येताना ते दिसू शकतात. आणि तो जर पुल बॅक जर येतोय तर हा वाला झोन जो आहे तो आपल्याला होताना दिसू शकतो. आणि त्या त्या केसमध्ये जवळजवळ 209 पॉईंटचा हा सेक्शन आहे. दुसरा महत्वाचा मुद्दा, सायकोलॉजी. सायकोलॉजी काय आहे की प्रत्येक पर्सनची सायकोलॉजी किंवा प्रत्येक ट्रेडरची सायकोलॉजी आता हे झाले की ह्या पर्टिक्युलर गॅप पासनं मार्केट काय केलंय, सोल्ड इन टू राहिलं, इथं सोल्ड इन टू राहिलं, आणि आज हा तिसरा दिवस आहे. तर ह्या सायकोलॉजीमध्ये लोक जे आहे ना ट्रॅप होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस तिथं असतात. म्हणून त्या सायकोलॉजीमध्ये जाऊ नका. चाललंय मार्केट खाली, खालच्या बाजूला हिशोब कन्सिडर करू नका. कारण 15 मिनिटामध्ये आपल्याला माहिती आहे 513 जो आहे एक स्ट्रॉंगेस्ट सपोर्ट आहे, प्लस तिथं एक हॉरिझॉन्टल ट्रेंड लाईन, आणि इन बिटवीन थोडं बहुत प्राइसचं बिहेवियर जे आहे ह्या पाय वॉटच्या आसपास बघा, जे काही ऑलरेडी अवेलेबल आहे तुमच्या ब्रोकरच्या टर्मिनलमध्ये. इथं तुम्ही ट्रॅडिशनल पाय वॉट्स ठेवा, आणि इकडं इनपुट्समध्ये जो नंबर ऑफ पाय वॉट जे पाय ते साधारण 4 दिवसाचे ठेवा इकडे पाठीमागं, आणि त्याला ओके म्हणा. तर याच्यानुसार जे आहे ना प्राइस ऍक्शन आपल्याला व्यवस्थित लक्षात येते, आणि त्याचा उपयोग आपण वेळोवेळी करू शकतो. आता महत्वाचा मुद्दा काय, हे जी एक अपमूव जी झाली ती वरच्या बाजूला इथं बघा, ही जर अपमूव आपण बघितली प्राइस रेंजच्या हिशोबाने ह्या पर्टिक्युलर पॉईंट पासून ह्या पर्टिक्युलर पॉईंट पर्यंत, तर ऑलमोस्ट ही जी प्राइस रेंज आहे ती 1556 पॉईंटची आहे. आता सध्याच्या स्थितीला मार्केट इथून तर इथपर्यंत आलंय ते जवळजवळ 1361 पॉईंटच्या आसपास आलं. म्हणजे इक्वल बायर्स आणि सेलरमध्ये इक्वल पार्टी जी आहे, इक्वल डॉमिनन्स जो आहे तो झालेला आहे. तर इथं थांबणं गरजेचं आहे, त्या गोष्टींना आपण बघणं गरजेचं आहे, कारण यानंतरच आपल्याला पुढचा वर्डिक्ट जो आहे तो भेटू शकतो. आता इंट्राडेच्या हिशोबाने आपल्याला कुठं लक्ष ठेवायचं आहे, जर आपल्याला प्राइस ही कमबॅक ह्या झोनच्या आसपास करताना दिसते तर हा एक बेस्ट शॉर्टिंग झोन आहे. काय आहे? ह्या झोनच्या आसपास जर प्राइस जर भेटते इथून तर इथपर्यंत, हा एक बेस्ट शॉर्टिंग झोन आहे, जो की 85,144 ते 85,262 आहे. मग इकडनं प्राइस कमबॅक करून राहिली, त्याकडे अजिबात लक्ष ठेवायचं नाही. सिम्पली त्याला फॉलो थ्रू ठेवायचा, आणि त्या फॉलो थ्रू मध्ये ही पण गोष्ट आपल्याला लक्षात येते की हा जर इथून तर इथपर्यंत रेंज बघितलं तर जवळजवळ 500 पॉईंट आहे. ऑलरेडी फक्त मार्केट ओपन होऊन 75 आणि 25 100 मिनिटं झाले. 100 मिनिटांमध्ये मार्केट इथं जर तुम्ही बघितलं, हा जर फॉल बघितलं 481 पॉईंटनी फॉल आहे. जनरली जेव्हा केव्हा रिकव्हरी वाली रॅलीज येतात ना, ह्या सुरुवातीला चित्रपट वेगळा दाखवला जातो, आणि त्याच्यानंतर जी ती रॅली आपल्याला होतात दिसतात. समजा या सीईचं जर आपण इथं चार्ट जर बघितला, जो की 85,600चा सीई आहे, तर इथं तुम्हाला काय दिसतंय, सिम्पली इथनं 171चं प्रीमियम जे आहे ते जवळजवळ 33 रुपयाला वन साइडेड फॉल जो आहे तो आपल्याला इथं बांधताना दिसतोय बघा इथे. या पर्टिक्युलर हायपासनं 151 पॉईंटनी ते खाली आलंय. ओके. तर ही एक गोष्ट आहे. आणि त्याचबरोबर इथं पुटचा जर चार्ट जर बघितला, पुट कुठे गेलाय, हा इथं हा पुटचा चार्ट, 84,800 पी, 84,800 पी. इथं बघा,
इथं ओपन झालाय आज 3 डिसेंबरच्या दिवशी. आणि इथं जर रेंज जर बघितली ओपनिंग पासून, ऑलरेडी 137 पॉईंटची मूव झाली आहे. प्लस याच्या प्राइस ऍक्शनच्या हिशोबाने एका रेजिस्टन्स झोनच्या आसपास हा 84,800 पी जो आहे तो ऑलरेडी गेलेला आहे. आता हा 84,800च नाही, इव्हन तुम्ही 84,900चं पी जरी बघितला तर तो त्याच्या सुद्धा रेजिस्टन्स पाशी असणार. चेक इट. तर ऑब्विसली ती गोष्ट जी आहे ना ती प्रत्येकाला लक्षात येते की बाबा इथं प्राइसमध्ये बिहेवियर जे आहे ना ते काय चाललंय आणि ते आपण लक्षात ठेवलं गेलं पाहिजे. आता इथं जर तुम्ही ऑब्झर्व जर केलं तर वरच्या बाजूला काय येत आहे, ओपन विक्स येऊ राहिल्यात. ह्या ओपन विक म्हणजे काय, रिजेक्शन जे आहेत ना ते रिजेक्शन दाखवू राहिलं. म्हणजे याला थोडासा कूल ऑफ जो आहे तो होणं गरजेचं आहे. आणि तो कूल ऑफचं सेक्शन कुठे आहे मग आपल्याला, 160 163 वाला झोन जो आहे ना तो महत्वाचा आहे. ओके. याच्या शेजारी फक्त अलर्ट लावून ठेवायचं. आपली मानसिकता आपल्याला मार्केटच्या हिशोबाने जायचंय, बट आपल्याला जेव्हा केव्हा स्वस्त माल भेटेल त्यावेळेस आपण हे करायचं. आता इथं बघा, सेन्सेक्सचा समजा 85,000चाच सेन्सेक्स कुठे हा 85,000चा पुट आपण बघितला, तर बघा त्याचं प्रीमियम हायर साईडला असेल 271ला. पण तुम्ही जरी ऑब्झर्व जर केलं तर ऑलरेडी त्याच्या रेजिस्टन्सला त्याने क्रॉस केलंय. मग आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठं, ऑपॉर्च्युनिटी 190 183च्या आसपास आहे. हे अलर्ट्स जे आहेत ना क्रिएट करून ठेवायचे, जेव्हा केव्हा तुम्हाला पॉसिबल फिजिबल सिच्युएशन येईल त्यावेळेसच त्याच्यात एंट्री करायची. आता इथं बघा 15 मिनिटमध्ये इथं अगेन ही जर कॅन्डल जर बघितली तर हिने कितीची रिकव्हर केली, जस्ट चेक. 83 पॉईंटची रिकव्हरी केली. याच्या अगोदर किती पॉईंटची होती, 56 पॉईंटच्या आसपास होती. याच्या अगोदर कितीची होती, 60 पॉईंटच्या आसपास होती. तर ह्या गोष्टीकडे लक्ष ठेवायचं. हा मला नाही माहिती का प्राइस इथपर्यंत येईल किंवा याच्या आसपासच रिजेक्शन करत, तो पुढचा पार्ट राहिला. बट तोपर्यंत आपल्याला प्रॉपरली अनालाइज करून ठेवायचं की हे मार्केट नेमकं काय करतंय आणि त्यामध्ये हायली डिस्काउंटेड प्राइसला घुसण्याचा प्रयत्न करायचा. कारण हायली डिस्काउंटेड प्राइसला तुम्ही घुसत बसले नाही तर तुमचं मानसिकता जी आहे ती बदलण्याची चान्सेस सगळ्यात जास्त असतं. बघा हे निफ्टी फिफ्टी चार्ट, निफ्टी फिफ्टीचा 75 मिनिट चार्ट जर बघितला तर ऑलमोस्ट एका ट्रेंड लाईनच्या आसपास सध्या जो आहे तो आपल्याला अ, उभारताना दिसतोय. म्हणून इथं कुठल्याही प्रकारचे गरज नाही, कारण पहिली 75 मिनिटाची जी क्लोजिंग आहे पुढच्या 12 मिनिटांमध्ये होणार आहे. आणि जर रिकव्हरी जर आली तर ही गोष्ट लक्षात ठेवा, तर कोणाचे स्टॉप लॉस जे आहेत ते हंट करण्यासाठी मूव्ह होते, कारण होऊ शकते. कारण कंटिन्युअसली मार्केट काय डाऊन साईडमध्ये गेलंय. मग याच्यामध्ये रिकव्हरीचे पण सगळ्यात जास्त चान्सेस जे आहेत तर तिथं असू शकतात. आणि त्या केसमध्ये आपण थोडंसं अवेअर्स राहणं गरजेचं आहे. रॅन्डमली आपण जर तिथं काही गोष्टी करत बसलो तर ऑब्व्हियसली चुका होण्याचे चान्सेस राहतील. काय माहिती आपल्याला कॅन्डल इकडे लो कडे जाताना दिसेल आणि तीच रिकव्हरी करून इकडे वरच्या बाजूला क्लोज करून जाईल. तर ते एक महत्वाचा मुद्दा राहतो. प्लस उद्याची एक्सपायरी त्यानुसार आपल्याला सर्व काही गोष्टी ज्या आहेत ना त्या चेंजेस आणि बदलाव जो आहे तो होताना आपल्याला तो दिसू शकतो मोस्टली. ओके. तर ह्या गोष्टींना आपण चेक करत जायचं. आता बघा इथे ही जर आपण बघितली 15 मिनिटांमध्ये हे आपल्याला होताना दिसतं, बट पहिल्या 15 मिनिटाचा लो कुठे आहे, या झोनच्या आसपास आहे. तर अल्टेज करून करून टाकायचं. 5 मिनिट्स मध्ये जा, 5 मिनिट्स मध्ये लक्ष देतंय एवढी मोठी कॅन्डल केली आहे, एवढी मोठी म्हणजे ती 134 पॉईंटची कॅन्डल, तिचा लो सुद्धा क्लोज करू शकली नाही. आणि आता परत नेक्स्ट कॅन्डल जी आहे ते त्याच्यामध्ये येण्याचा प्रयत्न करते. जोपर्यंत त्याच्या खाली क्लोज नाही आहे तोपर्यंत इन्स्टिंग जे आहे ते काही नाहीये. आणि ह्या केसमध्ये गेजिंग जर करायचं असेल तर सिंपल ईएमए क्रॉस जो आहे तो ऑलरेडी अवेलेबल आहे. तो ईएमए क्रॉस इथे युज करा, 9 आणि 26 मुव्हिंग ॲव्हरेजचा. तुम्हाला लक्षात येऊन जाईल काय होतंय. इथं जर ऑब्झर्व जर केलं तर इथं काहीच नव्हतं, दोन्हीमध्ये गॅप होता. त्यानुसार मूव जे आहे ते होताना दिसतं. इथं सुद्धा त्या गॅप आहे. त्या गॅपमध्ये आपल्याला हायर प्राइसला सेल करण्याचा प्रयत्न करायचा. एवढी गोष्ट अंडरस्टँड करा आणि त्याला सिम्पली फॉलो करा. बाकी वेगळं काही करत नका बसू. या पुढचे जर प्रीमियम बघितले तर आपल्याला लक्षात येते की वरच्या बाजूला वीक येऊ राहिले. ही जी सॉलिड कॅन्डल आली होती ती सॉलिड कॅन्डल इथं आली नाही, इथं वीक येऊ राहिली. सॉलिड कॅन्डल म्हणजे काय, पूर्ण भरलेली कॅन्डल. इथं बघा ही पूर्ण भरलेली एक कॅन्डल होती की जी जवळजवळ 98 पॉईंटची होती. ही वरच्या बाजूला वीक होती. बघा त्याच्यानंतर कन्सॉलिडेशन मध्ये जी ना प्राइस आपल्याला जाताना दिसली. म्हणून ह्या सर्व गोष्टींकडे आपण ऑब्झर्व करत राहायचं. वेळोवेळी ह्या गोष्टी ज्या आहेत त्या चेक करत राहायच्या. आता ओवाय बघू आपण, जो आय चार्ट्सला बघत होतो ओवाय, तो ओवायचा काय स्टेटस आहे तो आपण इथं चेक करूयात. मार्केटला सेटल होऊन द्यायचा. आता एक ट्रेंड जो आहे तो इस्टॅब्लिश झालेला आहे. त्या इस्टॅब्लिश मध्ये गेली तर ऑप्शन्स मध्ये गेलं. ऑप्शन्स मध्ये स्नॅपशॉट याला जर वापरायचं असेल तर 1500 रुपये 3 महिन्याला आहे. इथं जावा आणि सेन्सेक्स मध्ये नेमकं काय पद्धतीचे जे आहे ना सेटअप जे होत आहेत ते बघणं गरजेचं आहे. 4 डिसेंबरची एक्सपायरी आपण सेन्सेक्सची घेतली तर ऑब्झर्व करायची. सेन्सेक्सला एटीएम कुठे आहे आता, 84,900च्या आसपास आहे.
इथं जर तुम्ही बघितलं, ह्या ब्ल्यू लाईनच्या खाली सगळ्या काळ्या लाईन आहे. ब्ल्यू लाईन ही व्हीवॅपची लाईन आहे, आणि ही जी लाल रेष जी आहे ती ओपन इंटरेस्टची रेष आहे. ते ओपन इंटरेस्ट कॉल साईडला प्रत्येक स्ट्राईकला वाढ राहिले, भले ते इन द मनी कॉल्स असू, भले आउट ऑफ द मनी कॉल्स असू, यांना सगळीकडे काय होऊ राहिलंय, त्याचे प्रीमियम जे आहे, जे की ब्लॅक कलर मध्ये ते खाली खाली जाऊ राहिले बघा प्रत्येक स्ट्राईकची. आणि इकडं ओपन इंटरेस्ट काय आहे, प्रत्येक स्ट्राईकला वाढू राहिला, म्हणजे ओपन इंटरेस्ट वाढतोय, किंमत कमी होऊ राहिली, प्रीमियम खाली खाली चाललाय. बरोबर, ओपन इंटरेस्ट वाढतोय, प्रीमियम खाली खाली चाललाय, किमती कमी कमी होऊ राहिल्या, म्हणजे सेलर्स आहेत. बट इकडे पुट साईडला बघा, 84,900ला आपण ऍट द मनी आहोत. पण इथं पुट साईडला बघितलं तर पुट साईडचा आउट ऑफ द मनी पुट जरी बघितला, इकडे प्रत्येक स्ट्राईकला काय दिसतंय, तो व्हीवॅपच्या वरती या निळ्या कलरच्या लाईनच्या वरती. आउट ऑफ द मनी पुट्स बघा निळ्या कलरच्या लाईनच्या वरती आहे. इन द मनी पुट्स बघा, डीप इन द मनी पुट्स बघा, डीप इन द मनी पुट्स बघा, सगळ्या ज्या आहेत ते निळ्याच्या वरती. म्हणजे ही एक व्हीवॅप वाली लाईन आहे, म्हणजे किंमत सध्या जे मोमेंटम चाललंय ते बिअरच्या दिशेमध्ये. इथं या व्हीवॅप लाईनच्या खाली किंमत कॉलच्या इन द मनी ऍज वेल एज आउट ऑफ द मनीच्या ज्या काय आहेत त्या खाली ट्रेड होऊ राहिला. म्हणजे इथं काय, ऑब्विसली सगळं काही कॉल साईडला आहे. मग आता हे बघून आपण पुट साईडला ट्रेड करायचं का? नक्कीच नाही, कारण हा डेटा जो आहे तो डायनामिक आहे. त्याच्यानुसार पोझिशन ज्या आहेत ना, इन्स्टिट्यूशन्स हेज फंड ज्या आहेत ते त्या चेंज करत राहतात. त्यामध्ये आपण लक्ष ठेवायचं की नेमकं त्याच्यामध्ये काय चेंजेस होतात, आणि त्यानंतर आपली ऑपॉर्च्युनिटी जी ती होऊ शकते. बघा इथं इथं जर 84,900च्या वरचे पुट जर बघितले, 85,000, 85,100, 85,200, 85,300, बघा इथं काय सुरुवातीला ओपन इंटरेस्ट वाढला, नंतर घटायला सुरुवात व्हायला लागला, आणि इथं प्रीमियम जो आहे तो आपल्याला वाढताना वाढताना तिथे दिसू राहिला. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींना जर ऑब्झर्व जर आपण करत राहिलो तर लक्षात आपल्याला येऊन जातं. आता मार्केटची डायरेक्शन जर काढायचं, त्यासाठी सिंपल एंड देईल की जर मार्केट इथं ट्रेड करू राहिलं तर सिंपल तिथून 200 पॉईंट खालचा जो ओपन इंटरेस्ट जो आहे, म्हणजे 84, 784, 584, 600, त्याचा चेक करा. सिमिलरली जिथं मार्केट चाललंय तिथून 200 पॉईंट वरचे जे स्ट्राईक जे आहेत ना, त्याचा ओपन इंटरेस्ट चेक करा. तिथं प्राइस त्याच्या अगेन्स्ट काय होऊ राहिली ते बघत राहा. ऑटोमॅटिकली तुम्हाला त्याच्यावरनं अंडरस्टँडिंग येऊन जाईल. इथं सिंपल आहे. हे जर तुम्हाला झिरो मध्ये बघा, बघा इथं आता तिथं बघा आपण जे कॉशियस नोटवरती बोललो होतो, तिथं मग काय झालंय, कॅन्डल जी आहे ती जवळजवळ 85 पॉईंटची जी आहे ती रिकव्हरी आपल्याला करताना दिसून राहिली. म्हणून ह्या गोष्टींकडे आपण फोकस करायचं. जनरली मार्केट एवढं सोल्ड इन टू जे आहे ना ते होऊ शकत नाही. त्याच्यामध्ये भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना तिथं होताना आपल्याला तिथं दिसू दिसू शकतात. म्हणून फक्त मोठी कॅन्डल झाली घुसण्याचा प्रयत्न करू नका. तुमचे एस हंटिंग जे आहे ते होताना दिसू शकतं. बघा आता हे 85,000चा फुट होता, काय म्हटलं होतं, वरच्या बाजूला जो आहे तो वीक आहे इथे, इथं पण वीक आहे. तर ती रिजेक्शन जी आहे ते आपल्याला होताना दिसते. आपल्याला जी बेस्ट सोल्युशन, बेस्ट बाईंग जी ऑपॉर्च्युनिटी जी आहे या 200 रुपयांच्या आसपास आहे. तर तिथं अलर्ट लावून ठेवा. जेव्हा केव्हा प्राइस तुम्हाला तिथे येईल तो ऑब्व्हियसली त्याला सोडू नका, त्या ऑपॉर्च्युनिटीला अजिबात सोडू नका. इन बिटवीन जे काही स्पाइक्स येऊ राहिले हे फक्त त्याच्यामध्ये काय आहे, काय म्हणतो आपण त्याला, एक नॉईज आहे, बाकी वेगळं काही नाही. ओके. इथं मुव्हिंग ऍव्हरेज पासून फॉल सुरू करायला लागला, बेस जो आहे तो आपल्याला होताना दिसतोय. आणि हा एक स्टेअर केस पॅटर्न आहे. ज्यावेळेस असं स्टेअर केस काइंडचा पॅटर्न होतो, स्टेअर केस म्हणजे काय, पायरीसारखा पॅटर्न आहे, पायरीसारखा पॅटर्न आहे. तेव्हा तिथं कधीही रिव्हर्सल जे आहे ते येऊ शकतात. त्या रिव्हर्सल मध्ये आपले जे छोटे मोठे जे स्टॉप लॉसेस जे आहेत ना ते कट होऊ शकतात, ते घातले जाऊ शकतात. ही गोष्ट लक्षात राहून द्या. ओके. दुसरा महत्वाचा मुद्दा, जेव्हा केव्हा ओपनिंग प्राइसचा, ओपनिंग कॅन्डलचा हाय ज्यावेळेस काढला जातो का, त्यावेळेस तिथं बुल स्ट्रॉंगर असतात. ही गोष्ट लक्षात राहून द्या. जेव्हा केव्हा प्रिव्हियस डेचा लो काढला जातो ना, तिथं बियर जे आहेत ते स्ट्रॉंगर असतात. ही गोष्ट लक्षात राहून द्या. या सिंपलच्या गोष्टींना जर तुम्ही फॉलोअप केलं, तुमचे 60-70% जे आहेत ना ते सॉल्व्ह होऊन जातील. जे तुम्ही काय ट्रेड करणार आहे 2-5 मिनिटासाठी करताय, इथून तुम्हाला शॉर्ट जायचंय, आणि या पर्टिक्युलर ओपनिंग स्प्रिंटच्या याच्यावरती तुम्हाला लॉंग जायचं. बाकी त्यामध्ये वेगळं काही करत बसायचं नाही. सिम्पली फक्त फॉलो बघत राहायचं, अंडरस्टँड जे आहे ना ते करत राहायचं. आणि इन बिटवीन ज्या पर्टिक्युलर ज्या स्ट्राईक तुमच्या वॉचलिस्टला आहे त्याच्यामध्ये 15 मिनिटं किंवा 30 मिनिटांमध्ये काय होऊ राहिलं, ज्यावेळेस अशा पद्धतीच्या वरच्या बाजूला वीक ज्यावेळेस येताना दिसत आहेत, त्या वीकला कन्सिडर करत जावा का तिथं सेलर जे आहेत ते तगडे आहेत, आज चांगल्या पद्धतीने त्याला होल्ड करू राहिले. पण जर अशा पद्धतीची दोन्ही बाजूने आपल्याला अशा पद्धतीची छोटी छोटी वीक दिसते, ती स्ट्रॉंगर आहे, आणि त्याच दिशेमध्ये त्याच डायरेक्शनमध्ये मार्केट जाण्याचे चान्सेस आहेत. पण जेव्हा केव्हा आपल्याला अशा पद्धतीचे ओपन वीक दिसतात 50%, 40%, 60%, त्यावेळेस तिथं त्या डायरेक्शन मध्ये जाण्याचा प्रयत्न अजिबात करायचा नाही. मग या दिशेमध्ये मार्केट जात नाही म्हणून लगेच मग कॉलच्या दिशेमध्ये करायचं का? नक्कीच नाही. ओरिजिनल दिशा मार्केटची डायरेक्शन काय आहे, खालच्या बाजूला आहे. मग आपल्याला ऑपॉर्च्युनिटी कुठे भेटणार आहे, एकदम डिस्काउंटेड प्राइसला. त्या झोनचा, त्या याचा विचार जो आहे तो तुम्ही तिथं करणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. इन बिटवीन
जे डबल कन्फर्मेशन जे आहे ते ओपन इंटरेस्ट ऑप्शन चेन मधनं तुम्हाला भेटायला तिथं काही प्रॉब्लेम येत नाही. त्याला फक्त तुम्ही बघत राहायचं आणि त्याचा ऑब्झर्वेशन जो आहे ते करत राहायचा. त्याचं ऑब्झर्वेशन करायचं, त्याचा फॉलोअप ठेवायचा. आणि ऑलरेडी का बरं मी कॉशियसच्या नोडवरती किंवा बेसिसवरती बनतोय, इथं जर निफ्टी फिफ्टीचा जर चार्ट आपण बघितला, हे निफ्टी फिफ्टीचा चार्ट आहे आणि त्याच्यामध्ये हे पायवॉट सिस्टीम आहे. काही नाहीये, एस टूच्या आसपास. आता 5 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये इथं एस टू बघा काय होताना दिसतोय. सगळ्यात महत्वाचा मुद्दा इथं जो आर एस आयचा आहे. आर एस आय जर बघितला तर ओव्हरसोल्ड झाला होता, परत हायर आय झाला. इथं जर तुम्ही बघितलं किंमत काय झाली, लो झालाय त्याच्यानंतर लोअर लो झालाय आणि इथं हायर लो झालाय. म्हणजे प्राइस मध्ये इथं डायव्हर्जन्स आहे. याच्यामध्ये तगडी मूव जी आहे ती जनरली होऊ शकते. ही सिच्युएशन जी आहे ती कायम होत नाही. डायव्हर्जन्स म्हणजे काय की आर एस आय पहिल्या लो पेक्षा वरच्या बाजूला शिफ्ट होतोय आणि इथं हायर लो जो आहे तो आपल्याला होताना दिसतो. म्हणून ह्या छोट्याशा गोष्टींकडे आपण लक्ष दिलं गेलं पाहिजे आणि त्याचा विनियोग, त्याचा उपयोग जो आहे तो वेळोवेळी केला गेला पाहिजे. दॅट इज द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. ओके. त्याच्यावरनं भरपूर काही आयडिया जे आहेत तुम्हाला येऊ शकतात आणि त्या जर तुम्ही त्या डायव्हर्जन्सला जर ट्रॅक ऑन जर करू शकता सिम्पली, तिकडनं तुम्हाला भरपूर 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 मी म्हणतो गोष्टी ज्या आहेत त्या लक्षात तुम्हाला येऊन जातील. ओके. तर छोटे छोटे प्रीमियम बघा जिथं तुम्हाला काही जास्त रिस्क नाहीये, त्या रिस्कचा विनियोग फायदा जो आहे तो मी व्यवस्थितरित्या तिथं करू शकता. ओके. सिम्पली या गोष्टीकडे बघा, इथं एक डायव्हर्जनची केस आहे. आणि असे डायव्हर्जन जेव्हा केव्हा येतात त्यावेळेस त्याला सोडायचे नाही, लिमिटेड रिस्क असते. त्यानुसार गोष्टी ज्या आहेत त्या चेक करत राहायच्या. जास्त तिथं डोकं लावत बसायचं नाही. आणि इन बिटवीन प्राइसचं बिहेवियर आपल्याला माहिती की बाबा प्राइस जे आहे एका सिंपल ठिकाणी, सपोर्टच्या ठिकाणी जी आहे ना होल्ड ऑन करते. म्हणजे तिथं काहीतरी गोष्टीचा बायस आहे. इथं जर तुम्ही कॅन्डल जर बघितल्या, काय दिसतं तुम्हाला, कंटिन्युअसली 3 कॅन्डल झाल्या म्हणजे 15 मिनिटापासून प्राइस जी आहे त्याला होल्ड करू राहिली. याचा अर्थ काय, दॅट इज द सिम्पल थिंग. काही इथं मार्केट साठी सपोर्ट आहे आणि ऑलरेडी आपण ती जी डेली टाइम फ्रेम मध्ये कॅन्डल बघितली होती, त्या त्या कॅन्डलच्या आपण 50% इथं जर मी तुम्हाला दाखवलं, लेट मी शो यू निफ्टी फिफ्टी. इथं बघा, ही जी मोठी कॅन्डल आहे त्याच्या ऑलमोस्ट 70-60% आपण तिथं रिट्रेसच्या लेवलला आहोत. म्हणून दॅट इज द सिम्पल थिंग. आणि या केसमध्ये हे एक अलर्ट्स आहेत काय बाबा, आपल्याला कळतंय की द प्राइस मध्ये अशा पद्धतीचं सेलर जे आहेत ते बाजूला होऊ राहिलेत आणि बायर जे आहेत ते त्यांचे पोझिशन जे आहे ते बिल्डअप करू राहिले. मग त्याच्यामध्ये जे काही मोमेंटम येत आहे त्या मोमेंटमला आपण कॅच करणं गरजेचं आहे आणि त्याच्या ऍक्सेलरेशन मध्ये आपण लक्ष ठेवणं गरजेचं आहे. ओके. दॅट इज द सिम्पल थिंग. आणि या छोट्या छोट्या गोष्टींना तुम्ही ऑब्झर्व करत राहिलात तर तुम्हाला तिकडनं भरपूर भरपूर काही गोष्टी ज्या आहेत ना लक्षात तिथे येऊन जातील. ओके. आता सेन्सेक्सचा चार्ट बघूयात आणि त्याची प्राइस ऍक्शन शोधूयात. इथं आर एस आय मी जर लावला सेन्सेक्स मध्ये सुद्धा आर एस आय मध्ये डायव्हर्जन जो आहे तो असेल आता. बघा, हा लो होता आणि त्याच्यानंतर नेक्स्ट लोअर लो झाला. बट इथं आर एस आय काय झाला, शिफ्ट झाला वरच्या बाजूला. म्हणजे डायव्हर्जनची केस आहे. आणि जर याच्यामध्ये जर रिकव्हरी जर आली तर मग तुम्हाला माहिती आहे प्रीमियम कशा पद्धतीने जे आहेत अपहोल्ड होऊ शकतात या झोन पर्यंत 365 पॉईंट. ओके. त्याकडे लक्ष ठेवायचं.
तर इथं आता काय आहे, डोजी कॅन्डल येते आणि त्या डोजी कॅन्डल कुठे येऊ राहिली, त्या नो मुव्हिंग ॲव्हरेजच्या आसपास येताना आपल्याला दिसते. बट इथं सिच्युएशन पोझिशनची ती वरच्या बाजूची ऑलरेडी मार्केट किंवा सेन्सेक्स जो आहे तो 600 पॉईंटने आलाय. निफ्टी जर आपण बघितलं तर निफ्टीमध्ये पण सिच्युएशन सच काइंड ऑफ सिच्युएशनच आहे तिथं. तर त्याकडे आपण लक्ष ठेवायचं. आणि त्यामध्ये हे पायवट पॉईंट्स आणि त्याच्यानुसार बघितलं तर ES2 च्या आसपास आहे. निफ्टीमध्ये सुद्धा सिम्पली प्राइसचं बिहेवियर काय झालंय, एक सिच्युएशन जी आहे ती 15 मिनिट तर ह्या आहे. छोटासा रिस्क इथे, मी असं म्हणत नाही लय मोठा रिस्क आहे. रिस्क म्हणजे काय, जर लॉंग जर जायचंय निफ्टीमध्ये तर सिम्पल छोटासा रिस्क आहे. इकडं ह्या झोनच्या आसपास एंट्री आहे, स्टॉप लॉस सिम्पल याच्या कुठेतरी खाली, आणि टार्गेटेड सेक्शन जो आहे तर ऑलमोस्ट याच्या आसपास जो आहे तो आपण कन्सिडर आउट करू शकतो, जर आपल्याला रिस्क कळू शकत असेल तर. कारण चांगला रिस्क रिवॉर्ड वाला ट्रेड जर भेटायला तिथं संयम पण लागतो. दुसरं म्हणजे चार चार पाच पाच वेळेस त्या गोष्टीला न बघणं सुद्धा गरजेचं राहतं, आणि इन बिटवीन त्या सिच्युएशनला आपण कोप अप करणं पण महत्वाचं राहतं. ओके. आणि जेव्हा केव्हा तिथं रिव्हर्सल चालू होतात मित्रांनो, ते तगड्या पद्धतीचे राहतात. ते रॅन्डम पद्धतीने होत नाही. आता बघा सेन्सेक्सचं जर 85,000चा पुढे जर बघितला, ते ओपन वीक नंतर डोजी म्हणजे काय, हे विकनेस दाखवू राहिलं. आणि जर ते विकनेस जर येत आहे, हे प्रीमियम जे आहेत ते स्लॅश होत, जे स्वस्त भाव मी तुम्हाला म्हटलो, तो स्वस्त भावाकडे आपल्याला प्राइस जी आहे ती येताना तिथं दिसू शकते. आणि त्या केससाठी आपण तयारी ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो मोस्ट ऑफ टाइम. तर बघूयात काय प्राइस ऍक्शन होते. ज्यावेळेस प्राइस जी आहे ना थोडंसं पॉज घेते, त्यावेळेस तो जो त्या दरवरांचा जो संयम जो आहे ना तो ठेवणं सगळ्यात महत्वाचा मुद्दा राहतो. आपल्याला सिच्युएशन जी आहे ना ते कळणं गरजेचं राहतं. आता ह्या सेक्शनमध्ये किंवा ह्या पर्टिक्युलर झोनमध्ये रिस्क किती आहे? रिस्क इज सिम्पल, एक 60-70 पॉईंटची रिस्कच्या हिशोबाने असू शकतो, साधारण 100 पॉईंटच्या हिशोबाने. बट याच्यामध्ये जर 100 पॉईंटची रिस्क घेतो तर आपल्याला टार्गेटेड झोन जो आहे, सेक्शन जो आहे, तो मोठा असणं गरजेचं आहे. दॅट इज द सिम्पल थिंग. इथं 75 मिनिट्सला हायलाइट करतो. 75 मिनिट्स मध्ये बघा, एक मोठी कॅन्डल ऑलमोस्ट 253 पॉईंटचा फॉल जो आहे तो आपल्याला होता दिसला. आणि इथं जर तुम्ही बघितलं, हे रिव्हर्सल जे आहेत ना एकदम स्ट्रॉंगर पद्धतीचे असतात. ओके. तर त्याकडे लक्ष ठेवायचं, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपलं जे डिसिजन मेकिंग जे आहे ते ठेवण्याचा प्रयत्न करायचा. कारण याच्यामध्ये एवढी मोठी फॉल 374 पॉईंटचा कॅन्डल इथं आलाय. इथं जर तुम्ही बघितलं ऑलमोस्ट बघा मोठी कॅन्डल नंतर रिकव्हरी जी आहे त्या कॅन्डलच्या इन बिटवीनच जे आहे ते आपल्याला इनसाइडर आपल्याला होताना दिसू शकतं. म्हणून त्या टशन झोनकडे लक्ष ठेवायचं आणि तिथं काय होतंय ते बघायचं. इन बिटवीन हे प्रीमियम आपल्या समोरच असतात, ते पण आपल्याला आयडिया देत असतात की नेमकं तिथं काय चाललंय, कोण नेमकं स्ट्रॉंगर आहे, कोण त्याला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतोय, आणि त्यावरनं आपल्याला आयडिया येऊन जाते की बाबा काय चाललंय तिथं.
चेक करत राहायचं, गोष्टी ज्या चेक करत राहायच्या त्याच्या अकॉर्डिंगली भरपूर काही होऊन जाऊ शकतात. अशा पद्धतीने ट्रेंड असतो तो. अलर्ट फीचर ऑलरेडी अवेलेबल आहेत, त्याला तुम्ही यूज करू शकता. सो ऑब्विसली ह्या छोट्या गोष्टींना आपण बघणं गरजेचं आहे. इथं जर बघितलं 15 मिनिटमध्ये विक्स ज्या आहेत ना ते येऊ राहिलेत खालच्या बाजूला, आणि एक काय म्हणतो आपण त्याला, डिसिजिव्हची कॅन्डल जी आहे ती होताना दिसते. तर आता बघूयात काय होतंय. एक कंटिन्युअस फॉल, त्याच्यानंतर एक कंजेक्शन जे आहे ते अपेक्षितच राहतं. असा फॉल जो आहे तो जनरली क्रिएट होत नाही इझिली. हे पुढचे जर प्रीमियम जर आपण बघितले 5 मिनिट्समध्ये, तर आपल्याला लक्षात येऊन जाईल व्हीवॅपच्या आसपास जे आहे पुलबॅक जो होतो पुश, परत डे हायकडे जो होतो जनरली होताना आपल्याला ते दिसू शकतो. बट या छोट्या छोट्या गोष्टी आपण वेळोवेळी बघत राहायच्या, नेमकं काय होतंय कसं होतंय, आणि त्याच्या अकॉर्डिंगली आपला जो स्टॅन्स जो आहे तो स्टॅन्स क्रिएट करत राहायचा. दॅट इज द सिम्पल थिंग. आता बघा प्रीमियम कसं राईज करतायत. 5 मिनिट्समध्ये गेला तो व्हीवॅपच्या ऑलरेडी वरती आहे, आणि सगळ्यात जास्त ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी याच्या आसपास आहे. ही व्हॉल्यूम आहे, म्हणजे तिथं सगळ्यात जास्त ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी या झोनच्या आसपास होते. त्याच्या अगोदर सगळ्यात जास्त ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी या टायमिंगला या झोनच्या आसपास होती. ती शिफ्ट झाली 156 वरनं 284च्या आसपास आपल्याला शिफ्ट होताना दिसते. त्या व्हॉल्यूम वरनं आयडिया येते की नेमकं कुठे आहे. आता याच्यापेक्षा जास्त ट्रेडिंग ऍक्टिव्हिटी वरच्या बाजूला शिफ्ट जर झाले तर ते प्राइस जी ती वरच्या बाजूला जाताना दिसते. म्हणजे हा एक रेजिस्टन्स आहे, हा एक सपोर्ट आहे. त्याच्यामध्ये डिस्काउंटेड प्राइस भेटते 200च्या आसपास, तर बेस्ट सिच्युएशन आहे. ओके. तर त्याकडे आपण लक्ष ठेवायचं सिम्पल. आता हे बघा प्रीमियम कसे स्पाइक कर राहिले तिथे, बरोबर 167चा 192, आणि इथं जर बघितलं सेन्सेक्स परत त्या झोनच्या आसपास जो आहे तो येऊ राहिला का जिथं त्याने सपोर्ट केलेला. निफ्टी सुद्धा त्या झोनकडे एंटर करताना दिसतं. इथं जर बघितलं 917 ते 892. ओके. तर बघा आता स्पाइक कसे होत आहेत.
सो आता लोच्या आसपास अगेन लिक्विडिटी घेण्यासाठी ते येताना दिसतोय. बघूया काय होतंय 15 मिनिट मध्ये पण. ऑप्शन्स मध्ये जर गेलं तर सेम सेम सिच्युएशन. पुट साईडच. आउट ऑफ द मनी पुट सुद्धा डे हायकडेच. हे सुद्धा डे हायच. आता याचा फॉलो थ्रू जर येत असेल, याच्यावरती ब्रेकआउटचा जर फॉलो थ्रू येतोय हॉरिझॉन्टल लाईनच्या वरती, तर एक हायकडे जो येतो आपल्याला कंटिन्युएशन होतो. बघा इथं सगळ्यात जास्त ऍक्टिव्हिटी होती, इथं कमी त्याच्यापेक्षा. म्हणजे हे कंटिन्युएशन जो येतो आपल्याला आपण दिसू शकतो, किंवा अगेन रिव्हर्सल. तो सिम्पल गोष्ट आहे, कारण त्यांना मार्केटला माहिती आहे की बाबा ही लिक्विडिटी जे आहे ना, हे सेलर जे आहेत ना, शेवटी कसं आहे सायकोलॉजीवरती सगळ्या काही गोष्टी आहे. सायकोलॉजीचा हिसाब जो आहे ना, तो कुठं क्रिएट होऊ राहिला. आणि या झोनला ते इतक्या सहज सहज पद्धतीने होऊन देत नाही. आणि दुसरा केस जी आहे ना, ती डायव्हर्जन्सी आहे. डायव्हर्जन्स आहे इथे. इथं भलेही एक लोअर लो होतं, पण RSI जो होतो इम्प्रूव्ह झालेला आहे. ओके. सो या गोष्टी ज्या आहेत त्या आपण जर ऑब्झर्व केल्या, प्रॉपर माइंडसेट जर ठेवलं, ऑटोमॅटिकली तिकडनं आपल्याला चांगली आयडिया जी ती येताना तिथं